सर्व अच्युत गोत्री बांधवांना सादर दंडवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे भक्त आणि त्या भक्तांच्या जीवनामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही परिवर्तन झालं, अनेक चढ उतार आले. ते चढ उतार आले असतानाही ते त्यात किती वाहवत गेले, कसे वाहवत गेले, परंतु पुन्हा रुळावरती गाडी कशी आली, देवाच्या कृपेमुळे आली, त्यांच्या प्रयत्नामुळे आली. हा आपण याचा संदर्भ घेणार आहोत. आणि जसं काल जो आपला विषय झाला श्री नागदेवाचार्यांच्या संदर्भातला आपण पूर्व आयुष्य बघितलं. त्यांच्या चमत्कार काय घडला, कसा घडला, ते आज आपण बघणार आहोत. आणि जसं नेहमी सगळ्या इतर साहित्यात आणि म्हटलं जातं की वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी कोणीतरी नारद भेटावा लागतो. अंगुली साधू होण्यासाठी बुद्ध भेटावा लागतो. आणि तसंच काहीसं इकडे अर्थात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जेव्हा नागदेवांना भेटतात त्यावेळेस दरोडेखोर नागदेव, आचार्य नागदेव, शिष्य नागदेव कसा होतो याचा आपण भाग आज बघणार आहोत. काल आपण नागदेवाचार्यांची दहशत परिसरामध्ये कशी पसरली होती, त्यांचं वागणं, त्यांचं राहणं, त्यांचा मुक्त संचार कसा सुरू होता याचा काहीसा आढावा घेतलेला आहे. की ते राहत असताना त्या भागामध्ये किती कुप्रसिद्ध झाले होते, त्यांची दहशत कशी निर्माण झाली होती हे आपण बघितलं. आज त्यांच्या जीवनात काय चमत्कार झाला आणि कसा चमत्कार झाला ते बघणार आहोत. आचार्य होण्याच्या अगोदर जे पुरीकर नागदेव, दरोडेखोर नागदेव आहे, परिसरात दहशत पसरलेली. या मुलाच्या अशा वागण्याने, लोकनिंदेने आपली आई आणि बहीण पुरी पांढरी जवळ, पुरीच्या जवळच नदीच्या पलीकडे असलेल्या रावसगाव या तीर्थक्षेत्री जाऊन राहिली. त्या काळी रावसगाव हे तीर्थाचं गाव समजल्या जायचं. त्या ठिकाणी अनेक छोट्या मोठे संन्यासी राहत, अनेक छोटी मोठी मंदिरं तिथं होती. अनेक जण उपवास करण्यासाठी, व्रतवैकल्य करण्यासाठी रावसगावला राहत असत. आणि म्हणूनच आबाईसा, उमाईसा आणि महादाईसा या तिघीही रावसगावला येऊन राहू लागल्या. आपल्या पुतणीची आणि आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी आबाईसा व्यवस्थित राहत होत्या. मात्र दोन्ही मुली आणि त्यातल्या त्यात उमाईसांचा व्रतवैकल्यांवरती जास्तच अधिकच भर होता. महिनाभर त्या उपवास करायच्या, महिनाभर आंघोळ करायच्या नाही, असं देवतेचा विधी आहे तो पालन करायचा. इकडे नागदेव आपला मुक्त संचार सुरू आहे, स्वैराचार सुरू आहे. आठवण आली तेव्हा पत्नीकडे जायचं, मुलाला तेवढ्यापुरतं भेटायचं आणि पुन्हा गायब व्हायचं. कधी काळी आईची, बहिणीची आठवण आली तर रावसगावला यायचं, बघायचं कशी आहेस, काय कमतरता आहे का असं विचारायचं, निघून जायचं. दरोडेखोर झाले असतानाही शेवटी माणूस असतो. माणूस म्हटल्यानंतर त्याला आपले, ममता, जो इतरांच्या बाबतीत निष्ठुर झालेला असतो तो कुठेतरी आपल्या नातेवाईकांच्या, आपल्या आईवडिलांच्या, या आपल्या बहिणींच्या रक्ताच्या नात्याशी कुठेतरी सहृदय असतो. आणि आचार्य नागदेव म्हणजे अर्थात पुन्हा आचार्य हे नाव इतकं काय येतं, कारण की ते इतकं तोंडात बसलेलं आहे की त्यांना दरोडेखोर नागदेव म्हणायचं लक्षातच राहत नाही. तर हे दरोडेखोर नागदेव कधी कधी आईला भेटायला रावसगावला येत असत. छोट्याशा या झोपडीमध्ये या तिघीजणी राहायच्या, स्वयंपाक वगैरे करायच्या, देवतेला नैवेद्य दाखवायच्या आणि मस्त राहायच्या. एक दिवस नेहमीप्रमाणे आपल्या बहिणीला, आईला भेटण्यासाठी नागदेव आले. आणि नागदेव आल्यानंतर आजचं त्यांना नेहमीपेक्षा वेगळं दृश्य दिसलं. ज्या झोपडीमध्ये 3 स्त्रिया राहतात, त्या 3 स्त्रिया राहणाऱ्या झोपडीच्या बाहेर त्यांना आज पुरुषाची चप्पल दिसली. अरे या ठिकाणी यांना भेटायला येणारा एकमेव पुरुष मीच आहे, त्यांचा भाऊ, त्यांचा मुलगा. या ठिकाणी पुरुषाच्या वाहना कशा काय? नातेवाईकांनी सगळ्यांनीच यांना नागदेवांच्या या वागण्यामुळे काहीसं वाळीत टाकलं होतं. त्यांच्या भीतीने आबाईसांनाही कोणी भेटायला येत नव्हतं.
पुरुष मंडळी जवळपास तिथे एकतर 2 गोष्टी, या 3 स्त्रिया आपल्या देवधर्मात मग्न, आणि दुसरं नागदेवांची दहशत. कदाचित त्या आजूबाजूला त्यांनी धमकी देऊन ठेवली असेल, कोणीही माझ्या या परिवाराकडे, माझ्या या आई बहिणीकडे कोणीही वाकड्या नजरेनं बघायचं नाही आणि यायचं सुद्धा नाही. कदाचित असंही झालं असेल. म्हणून त्या दिवशी जेव्हा नागदेव नेहमीप्रमाणे भेटायला आले तर त्यांना झोपडीच्या बाहेर वाहना दिसल्या, पुरुषाच्या चपला दिसल्या. एकतर अगोदरच सतत गरम असणारे, मरायला तयार असणारे, आणि त्यातल्या त्यात आईला भेटायला जरी आले तर बाहेर वाहना दिसल्यानंतर त्यांची तळपायाची आग आणखीन मस्तकाला गेली. माझ्या आईच्या दरवाजाच्या बाहेर ज्या ठिकाणी 2 तरुण विधवा स्त्रिया राहतात, मुली राहतात, त्या झोपडीच्या बाहेर कुठल्या पुरुषाची चप्पल, तळपायाची आग मस्तकाला गेली. जवळ आले आणि ती चप्पल बघितली, आणि चप्पल बघितल्यानंतर क्षणार्धात त्यांनी आपली जी हातात खांद्यावरती नंगी तलवार होती ना, त्या तलवारच्या टोकाने त्या भिरकावल्या दोन्ही चपला, फेकून दिल्या, दूर फेकून दिल्या. आणि दरवाजातून घुसायच्या अगोदरच, आई तुझ्या या झोपडीत पुरुष हा कसा काय, पुरुषाच्या वाहना कशा काय, आणि असं म्हणून प्रवेश करतानाच त्यांना समोर एक साधू, एक सज्जन माणूस बसलेला दिसला. पूर्णतः संन्यासी पण म्हणता येत नव्हता. एक सज्जन माणूस, व्यवस्थित टापटीप असलेला एक सज्जन माणूस बसलेला दिसला. त्याला बघितल्यानंतर तर इकडे आणखीनच त्यांची लाही झाली असं म्हणू शकतो. मात्र या काही सेकंदाच्या कालामध्ये चपला तलवारीच्या टोकाने फेकून देताना त्या झोपडीत बसलेल्या सज्जन माणसाने बघितलेलं असतं. त्या व्यक्तीबद्दल, म्हणजे दरोडेखोर नागदेवांबद्दल, ज्यांनी आपल्या चपला फेकून दिल्या, हा नक्कीच दुसरा तिसरा कोणी नाही, तर ज्यांच्या घरात, ज्यांच्या झोपडीत आपण बसलेलो आहेत ना, त्यांचाच हा दरोडेखोर मुलगा असावा. आणि दरोडेखोर म्हटल्यानंतर त्याला दयामाया कसली असणार आहे. त्याला त्या चपला फेकताना बघितल्या आणि थरथर कापत तो व्यक्ती उठला. कोण होता तो व्यक्ती? तो होता रामदेव दादूस, आमच्या लीळा चरित्रातला एक महत्त्वाचा भक्त, स्वामींच्या संदर्भातल्या अनेक लीळांचा साक्षीदार असलेला भक्त, स्वामींच्या सन्निधानामध्ये अनेक परिवारांना, अनेक जणांना दर्शनाला आणणारा भक्त, स्वामींच्या परिवारातील अनेक जणांना दर्शनाला आणणारा भक्त रामदेव दादूस. त्याने ते बघितलं, आपल्या चपला नंग्या तलवारीनं दूर फेकून दिलेल्या आहेत, थरथर भीतीने थरथरलेल्या, कापत उठलेल्या. आता काही होऊ शकतो, कारण दरोडेखोर आहे, दयामाया काही नाही, आणि म्हणून थरथर कापत पटकन आपला कमंडलू, आपलं जे काही साहित्य आहे ते पटकन उचलून पटकन बाहेर निघाला. त्याला जाताना नागदेव लालबुंद डोळ्याने याच्याकडे बघतायत, आणि याच्याकडे बघत असताना अरे हा कोण आहे म्हणून खाऊ का गिळू ह्या नजऱ्याने बघत असताना ते थरथर निघून जात आहेत. फक्त मारायचं बाकी राहतं, फक्त परिस्थिती असे. नागदेवांच्या बद्दल इकडे रामदेव थरथरत असतात की हा कधीही आपल्याला मारू शकतो, लाताने मारू शकतो, हाताने मारू शकतो, तलवारीनेही मारू शकतो, कारण की याला विचार, सारासारी विचार याचा मावळलेला, याच्याकडे उरलेलाच नाहीये. आणि ते थरथर निघून जातात, आपल्या दूर फेकलेल्या चपला उचलतात आणि नदीवरती निघून जातात. इकडे आईला नागदेव थरथरत्या रागातल्या, जोरात रागात आणि करड्या आवाजात लालबुंद डोळ्याने म्हणतो, आई तू यासाठीच या ठिकाणी गुंफा बांधली का? असं कुठल्याही पुरुषाला आपल्या झोपडीत घ्यायचं यासाठीच बांधली का? त्यांच्या त्या बोलण्यात मेक होती, त्यांच्या त्या बोलण्यामागे खोच होती, टोमणा होता, आणि आईसह बहिणींच्या चारित्र्यावरती शंका घेणारा एक भाऊ होता. शंका घेणाऱ्या भावाचं मन होतं ते काळजीना नाही तर चारित्र्यावरती संशय घेणारं मन होतं. आई तू याच्यासाठीच ही गुंफा बांधली का? या 2 पोरी तरुण आहेत, विधवा असल्या म्हणून काय झाल्या, तरुण आहेत, आणि त्या तरुण असलेल्या, तू जरी सांभाळत असली तर या तरुणी राहत असलेल्या झोपडीमध्ये पुरुषांना प्रवेशच कसा? इथं एकच पुरुष येऊ शकतो, तो म्हणजे मी, आणि तू इथे कुणालाही प्रवेश देते.
आई आई इकडे त्याचा तो रुद्रावतार बघून दोन्ही बहिणी अर्थात महादाईसा उमाईसा आबाईसाच्या पाठीमागे लपतात की हा आता मलाही आम्हालाही मारू शकतो, कुठल्या पुरुषाला घरात घेतलं म्हणून त्या थरथर कापत या आई मागे शिरतात. आई मात्र आईला ठाऊक असतं हा जगासाठी दरोडेखोर असेल, माझ्यासाठी नागदेव आहे, हा माझ्यावरती काही करणार नाही. कुठेतरी हा आईला विश्वास आहे, मात्र तितकाच याच्या क्रूरतेचाही परिचय तिला झालेला असावा. आई थोडीशी शांत म्हणते अरे बाबा असं बोलू नये, त्यांच्यापासून आहे ना त्यांच्यापासून आनंद होतो. या आनंद शब्द सुख होतं, आनंद होता असं ऐकल्यानंतर नागदेवांची लाही झाली आणि हो 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 आई होणारच आहे, तेही तरुण याही तरुण, पुरुषांपासून स्त्रियांना हो आनंद होतोच की, पुरुषांपासून स्त्रियांना आनंद होतोच की. या शब्दासरशी जी आई आतापर्यंत शांत होती, त्याच्या वागण्याला जेवढा पाहिजे तेवढा रिस्पॉन्स देत नव्हती, त्याचा प्रतिसाद देत नव्हती, तिच्या बोलण्यात जरब आली. अरे अरे बंद कर, काय बोलतोस असा काय बोलतोस तू? अरे मी तुझी आई आहे. तिच्या अंतरातली भावना असते मी तुझी आई आहे आणि या माझ्या 2 मुली आहे, यांना सांभाळण्याचं माझं कर्तव्य आहे. तू असं माझ्या चारित्र्यावरती, या मुलींच्या चारित्र्यावरती संशय घेण्याचं काम करतोस. गप्प बस, अजिबात तुझं हे बोलणं सहन करून घेणार नाही. कुठल्याही स्त्रीला रागावून बोललं, काही बोललं, मात्र ती काहीस स्वतःला सांभाळून गेली. पण ज्या क्षणी तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडतात ना, तर ती गरीब काय असलेली स्त्री चवताळून उठत असते, वाघिणीचं रूप धारण करत असते. या ठिकाणी तसंच झालेलं आहे. नागदेवांच्या अनेक वागण्याला, अनेक बोलण्याला रिस्पॉन्स न देणाऱ्या आबाईसा आज एकदम त्यांच्या त्या शब्दासरशी चवताळून उठलेल्या, फक्त मारायचं बाकी, मारता येत नाही कारण की मुलगा खूप मोठा आहे. लालबुंद झालेल्या आई अरे बंद कर तुझं असं काय म्हणतो, गप्प बस. तुझ्या अशा तोंडातून अभद्र विचार आलेच कसे, अभद्र शब्द आलेच कसे? माझ्याविषयी, माझ्या मुलींविषयी, माझ्या चारित्र्याविषयी संशय घेतोस? अरे त्यांच्यापासून सुख होतं, हा अलौकिक आनंद आहे, अलौकिक सुख आहे. मी शरीर सुखाची गोष्ट करत नाही रे, बंद कर, हे बोलू नकोस. आईचं ते रुद्रावतार बघून काहीसे सगळ्यांना जरबेमध्ये, सगळ्यांना आपल्या धाकामध्ये, सगळ्यांना आपल्या क्रोधाने भयभीत करणारे नागदेव त्या ठिकाणी आईचा तो रुद्रावतार बघून भयभीत झाले. ज्या आईला आपण कमजोर समजत होतो त्या आईचं ते रूप बघितलं आणि क्षणभर घाबरले. आईचं हे रूप तर कधीच आपण बघितलं नव्हतं. कित्येक वेळा आपण अनेक गुन्हे केले पण हे रूप कधीच नाही बघितलं. आणि जे नागदेव परिसीमा क्रोधाची गाठली होती त्याच्याहून काहीशे जमिनीवरती आली. आई एवढी तापलेली, एवढी रागावली म्हणजे नक्कीच आईच्या बोलण्यात काहीतरी खरं असणार आहे. आईच्या बोलण्यामध्ये काहीतरी खरं असणार आहे. आणि वातावरण खूप गरम झालेलं आहे. इकडे दोन्ही बहिणी थरथर कापतायत. आईचा हा पारा, आईचं हे रूप त्या बहिणींनी कधी बघितलं नव्हतं आणि अर्थात नागदेवांनी बघितलं नव्हतं. दोन्ही बहिणी थरथर कापतायत. आता काय होतं, आई असं म्हटलेली त्याच्या हातात नंगी तलवार आहे, जो इतरांनाही मारण्याचा विचार करत नाही, मारताना विचार करत नाही, तो रागाच्या भरामध्ये आपल्यालाही मारू शकतो. थरथर कापतायत. मात्र इकडं उलटच झालेलं आईचं ते रूप बघून नागदेव शांत झाले थोडेसे. हो का, त्यांचं ते आईचं रूप बघितल्यानंतर ते म्हणतो हो का, खरं का आई? आणि आईला जेव्हा आपल्या मुलाची बोलण्यातली टोन खाली आली दिसली, आई म्हणते हो रे बाबा असं करू नये. अरे तू ज्या बुद्धीने, ज्या विचाराने म्हणतोस ना तसे ते नाही आहेत. त्यांच्यापासून सुखानुभव येणारा हा शरीर सुख नाही, हे अलौकिक आहे, जे कुठल्याच इंद्रियाद्वारे मिळत नाही, अंतरातून होतं, अंतःकरणात होतं. बाह्य गोष्टीवरती ते सुख अवलंबून नाहीये, ते अंतरात होणारं सुख आहे. नागदेव म्हणतात हो का, हो रे बाबा, आता जा. तुझ्या भीतीने ते घाबरून गेलेले आहे, त्यांना बोलवून आण. अरे भोजनाहून उठवलं, आता भोजनाची वेळ झालेली होती आणि भोजनाहून तू त्यांना उठवलंस. आता त्यांना आम्ही भोजन घालणार होतो, तेवढ्यात तू आज जा, त्यांना बोलवून घेऊन ये आणि तूही जेवण कर त्यांच्यासोबत. क्रोधाने लाल झालेले नागदेव थंड शांत झालेले आहे आपल्या आईचं तो रूप बघून. आणि ज्या आईला तो क्षणापूर्वी काहीतरी अभद्र बोलला होता त्याच आईचा आज्ञाधारक मुलगा झालेला आहे ते रूप बघून.
आईस पुन्हा सांगते की बाबा रे जाळा जा, बाळा जा. ते संत महात्मे आहे, त्यांच्याकडे जा. भोजनावरून तू उठवलं ना, तर भोजनावरून कुठल्याही माणसाला जर उठवलं, हाकलून दिलं ना, भोजन समयी अथवा अर्ध्या भोजनाहून त्याचं आयुष्य कमी होत असतं, त्याचं भविष्य अंधारमय दुःखमय होत असतं. असं करू नये, हे पाप आहे. जा, तू त्यांना बोलवून घेऊन ये. नागदेव निघतात. कुठे गेलेले असतील अंदाज लावतात, कदाचित नदीच्या काठाकडे, गोदावरी नदीकडे गेले असतील, म्हणून ते नदीकडे जातात. हातात नंगी तलवार आहे, आडवी वेणी समोर घेतलेली आहे. जी मोठी लांब लचक अशी वेणी आहे ती समोर घेतलेली, हातात तलवार आहे आणि तसेच ते निघाले, आपल्या रोबात निघालेले. नागदेव असे बलदंड होते, स्वामींच्या सहवासात आले तेव्हाही बलदंड होते. आणि जेव्हा दरोडेखोर असतील त्यावेळेस कदाचित ते कसरत करत असतील, शरीर बलवान ठेवण्यासाठी ते व्यायाम करत असतील. आणि त्या व्यायामानं भरलेलं शरीर एखाद्या भयान अशा आडदांड पुरुषाप्रमाणेच ते दिसत असेल. रूप बघा ना, एक तर शरीर बलदंड असेल, हातात नंगी तलवार आहे, वेणी सोडली, वेणी आहे, आणि ते चालले, नदीकडे आले. त्यांना येताना बघितलं रामदेव दादूसांनी, आणि पुन्हा यांना काहीशी भीती वाटली. अरे आता हा काय न्यायला आलाय? घरातून झोपडीतून तर हाकलून दिले, माझ्या चपला फेकून दिल्या, आता काय मारायला आलाय का? ह्या विचाराने इकडे थोडेसे काहीसे रामदेव दादू भयभीत होतात. मात्र ते स्वतःला सांभाळतात. नागदेव जवळ येतात आणि जरबेच्या आवाजामध्ये अजून त्यांच्या मनातली ती शंका गेलेली नाही, मात्र आईनं सांगितलं म्हणून ऐकायचं आहे. आणि आवाजात विचारतात, चला, तुम्हाला आईने जेवायला बोलवलेलं आहे. आईने जेवायला बोलवलेलं आहे. इकडे दादोसांना बोलवायला येताना हे मनात विचार करत असतात नागदेव की आईने सांगितलं संत पुरुष आहे, आनंद होतो, पण ते जर खरोखर संत असतील ना, तर ते माझ्या एका शब्दाबरोबर भोजनासाठी येतील. ते मनात राग ठेवणार नाही. ते असं म्हणणार नाही की तू क्षणापूर्वी, काही मिनिटांपूर्वी तू मला हाकलून दिलंस ना, मी आता तुझ्या घरी येत नाही, जा, येत नाही, सांगून दे. अपमान सहन करायचा का मी? हा विचार त्यांच्या मनात असेल. मात्र खरोखर संत असतील ते एका शब्दाबरोबर येतील असा विचार करून नागदेव त्यांच्याजवळ येतात. आणि असं म्हटल्याबरोबर, आईने जेवायला बोलवलेलं आहे असं म्हटल्याबरोबर दादू सुटतात आणि निघतात. नागदेवांच्या मनात हा खरोखर संत आहे, मनात हा विचार येतो, खरोखर संत आहे, संताची लक्षणे. शब्दशस्त्रे झाला क्लेश, संती मानावा उपदेश. जेव्हा संत ज्ञानदेव लोकांच्या बोलण्याने कंटाळून कुटीचं कुटीचं दरवाजा लावून घेतात, ताटी लावून घेतात, त्यावेळेस ताटीचे अभंग निर्माण होतात. त्यावेळेस मुक्ताबाई म्हणतात, शब्दशस्त्रे झाले क्लेश. शब्दरूपी शस्त्राने तुम्हाला दुःख झाला ना अंतःकरणात, तरी संतांनी तो उपदेश मानायला हवा. या ठिकाणी काहीसं असंच झालेलं आहे. नागदेवांनी ते बोललेलं, ते वागलं, बोलणं, ते त्यांनी केलेलं ते काम, ते सगळं दुर्लक्षित करून इकडे संतपणाची लक्षणं धारण करत दादोस गप्प उठतात आणि जेवायला येतात. दोघं एकमेकासोबत जेवतायत, पंक्तीला जेवतायत. दोघांचं जेवण चालू असताना काहीसं मनामध्ये रामदेव दादूसांच्या भीती आहे, मात्र आत्मविश्वासही आहे. नागदेव मधून एक सामान्य माणसाप्रमाणे, क्रोधी संशयी माणसाप्रमाणे जसं वागायचं ना, तसंच काहीसं वागत असतात. काय करत असतात? जेवण करत असताना आई आपली यांना भोजन देत असताना या दादोसांचं लक्ष कुठे आहे? आपल्या बहिणींकडे आहे. बघताना कुठे बघतात? नॉर्मल जेवण करतायत की चोरून नजरेने बघतात? कुठल्या नजरेने बघतात? कुणाचीही नजर कुणाला कुठल्या नजरेनं बघते? कोण व्यक्ती कुणाला कुठल्या नजरेनं बघतो हे प्रत्येकाला कळत असतं. स्त्रियांनी पुरुषांकडे कुठल्या नजरेने बघितलं, पुरुषांनी स्त्रियांकडे कोणत्या नजरेने बघितलं, हे एकमेकाला त्या भावना, त्या डोळ्यात भावना, त्या अंतःकरणातल्या भावना डोळ्यातून दिसत असतात, बघणाऱ्याला सुद्धा आणि ज्याच्याकडे बघतो त्याला सुद्धा. इथे नागदेव त्याच साशंक मनाने, संशयी नजरेनं त्यांचं वागणं, त्यांचं सगळं बघतायत.
त्यांचं सगळं जेवण, सगळा प्रकार, त्यांचं वागणं उठणं बसणं बघतायत. त्यांना बरं वाटतं. हां, यांच्या वागण्यात उठण्या बसण्यात पुरुषाने स्त्रीशी वागताना जे काय हावभाव असतात, विषयी हावभाव ते नाही आहेत. बरं वाटलं. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर रामदेव दादोस सुटले आणि पुन्हा नदीच्या काठाकडे, गंगेकडे निघून गेले. इकडे आईचं आणि यांचं थोडंफार बोलणं सुरू आहे. तेवढ्यात आई आबाईसा नागदेवांना म्हणते, अरे जा, त्यांच्यापासून मी तुला जसं म्हटलं ना तसं अलौकिक सुख होतंय. हा नागदेव विचारतो, आई खरोखर अलौकिक सुख होतं त्यांच्यापासून? मला होईल का? आई सांगते, अरे बाबा ते प्रत्येकाला होतं. तू जा, त्यांच्याकडे जा, त्यांच्यासमोर बस, त्यांच्याकडून काहीतरी ज्ञान श्रवण कर. त्यांना ज्ञानी आहेत, त्यांना खूप शास्त्राची जाणीव आहेत. ते फक्त त्यांच्यापासून आनंद होतो असं नाही, ते छान देवधर्माचं निरूपणही करतात. जा, त्यांच्यापाशी बस, काही त्यांना निरूपण विचार. तुझ्या मनातल्या शंका आहे, तुझ्या मनात जे दुर्गुण आहेत ते दूर होतील. नागदेव म्हणतात, ठीक आहे. आत्तापर्यंत दादोसांचं घरातून जाऊन पुन्हा आणून जेवण भोजन होईपर्यंत त्यांचा दादोसांचं वागणं छान वाटलेलं आहे, एखाद्या संत महात्म्यासारखं वाटलेलं आहे. त्यामुळे त्यांना ठीक आहे, आई म्हणते तर करून पाहायला काय हरकत आहे. आई सांगतेच तर करून तसं वागायला, तसं तिकडे त्यांच्याकडे जायला काय हरकत आहे. ठीक आहे, जाऊन बघूयात काय होईल ते. आणि असं म्हणून ते गोदावरीच्या नदी काठावरती जातात. इकडे दादोस काहीशे आश्वस्त झालेले आहे, म्हणजे निश्चिंत झालेले आहे की आत्तापर्यंत नागदेवाचं जे वागणं, अगोदर जे ऐकलेलं होतं, जे बघितलेलं होतं, त्याच्यापेक्षा आत्ता जेवण करताना आता ओव्हरऑल बदललेलं आहे. आणि असं बदललेलं वागणं आहे म्हणून त्यांना, त्या नागदेवांना येताना बघतात आणि काही नाही, शांत बसतात. आपल्या व्यवस्थित ते त्या गंगेच्या काठावरती बसलेले असतात. नागदेव दादोसांना जवळ येतात, दंडोत करतात. अर्थात त्यांचा दंडोत म्हणजे साधारण नमस्कार करणं जे असतं, कारण की अजून ती श्रद्धा आलेली नाही आहे, त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठत्व भाव आलेला नाही आहे. आणि म्हणून सामान्य रीतीने नमस्कार करतात, समोर बसतात आणि दादोसांना विचारतात. माझी आई सांगते की तुमच्यापासून म्हणे अकृत्रिम काहीतरी वेगळाच अनुभव होतो असं आईनं सांगितलं. ते खरं आहे का? दादोसांना हायसं वाटतं. हा येऊन विचारतोय, दरोडेखोर नागदेव आपल्याजवळ येऊन विचारतोय. त्यांना हायसं वाटतं, हां थोडासा रांगेत, थोडासा लाईनीत आलेला आहे. दादोस म्हणतात, बाबा रे, माझ्यापासून सुख होईल किंवा नाही होईल याची गॅरंटी नाही. माझ्यापासून सुख होईल की नाही याची गॅरंटी नाही, मात्र माझ्याकडे एक नाम आहे, एक मंत्र असा आहे. माझा देव आहे, माझे गुरु आहेत, त्यांच्यापासून नक्कीच आनंद होतो, नक्कीच सुख, त्याची गॅरंटी आहे. माझ्यापासून होईल की नाही याची मी गॅरंटी देऊ शकत नाही, मात्र त्यांच्यापासून नक्की आनंद होईल, सुख होईल याची मी गॅरंटी नक्की देतो. आणि ते आहेत माझे गुरु, आमचे गुरु श्री चक्रधर स्वामी. अर्थात स्वामींचं ते स्मरणीय नाम उच्चारतात. आणि मंगलमय, सगळ्या जगाला वेधण्याचं सामर्थ्य, सगळ्या जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य, अधोमती अधोगती अधरतेने काम क्रोध आदी दोषांनी वेढलेल्या जीवाला सुखानुभूती देण्याचं सामर्थ्य, आनंद देण्याचं सामर्थ्य, मुक्त करण्याचं सामर्थ्य, मोक्ष देण्याचं सामर्थ्य, प्रेमपद देण्याचं सामर्थ्य ज्या नामात असतं, ते नाम उच्चारल्याबरोबर नागदेव वेगळ्याच विश्वात जातात. त्यांना स्थिती म्हणजे सुख होतं. सुख म्हणजे कसं हो, गाडी घेतली आणि सुख झालं ते मानलेपणाचं आहे, घर बांधलं आणि सुख झालं मानलेपणाचं आहे. ते अंतरात आनंद प्रगटतो, अंतरात आनंद प्रगटतो. जसा आपण करंट आपल्या अंगात शिरत असतो, पण तो करंट कसा असतो, दुःखरूप असतो, तसाच काहीसा आनंदाचा करंट यांच्या अंगात संचरतो. आणि हे काहीसे ध्यानमग्न झाले, सगळं विसरतात. मी गोदावरीच्या नदीच्या काठावरती बसलेलो आहे, आत्ताच आईला भेटून आलेलो आहे. आपल्यासमोर नामदेव दादोस हे संत महात्मे बसलेले आहे. आपण दरोडेखोर होतो, खूप लोकांना मारायचं आहे, आजचा काय प्लॅन आहे? आईला भेटून आपण घरी जाणार होतो, आईला भेटून आपण कुठल्या दरोड्याला जाणार होतो, आपल्या दरोडेखोर मित्रांना भेटणार होतो. सगळं जगाचं भान विसरले ते.
स्थितीसुखात शांतपणे असं डोलू लागले. परमेश्वराच्या नामापासून झालेला अलौकिक आनंद, देहभान विसर, आनंदात इतकं मग्न झाले त्यांना स्वतःचं भानच राहिलं नाही. वेळ झाला. तिकडे समोरच बसलेले दादोस आपला जो काही विधी आहे त्याच्यात मग्न आहे. त्यांना लक्षात आलं की आता हा आपल्यातला राहिला नाही. हा परमेश्वर श्री चक्रधरांच्या नामापासून याला वेद झालेला आहे, स्थिती झालेली, आणि हा आपल्या या संपूर्ण परिपूर्ण असलेल्या आनंदात मग्न झालेल्या संपूर्ण जगापासून दूर गेलेला आहे. याला या विश्वाचं भान नाही आणि याला आता डिस्टर्ब करू नये. परमेश्वराच्या नामापासून एवढं सामर्थ्य असतं. परमेश्वराचं नाम ज्या वेळेस घेतलं रामदेव दादोसांनी, त्यावेळेस त्या नामाबरोबर यांना स्थिती सुख झालेलं आहे. आताही स्मरणात एवढं सामर्थ्य आहे की सगळ्या जगाचं देहभान, सगळ्या जगाच्या समस्या, स्वतःच्या चिंता, सगळी दुःख दूर होऊन परमेश्वर नामात आपण मग्न होऊ शकतो. एवढं सामर्थ्य आहे त्या नामात. नामाचे 10 ठाय आपल्याला माहितीच आहे. त्याच नामापासून नामदेव आनंदात रममान झालेले, स्थितीत रममान झालेले, वेगळ्याच जगात पोहोचलेत. नाही कशाची चिंता नाही, काळजी नाही, कसलंच भान नाही. त्या आनंदात नागदेव रममान झाले. आपल्याला आनंद होत असतो, सुखानंदातून, पण हा सगळा बाह्य असतो, अंतरातून काहीच होत नसतं. आपण मानत असतो ते सुख आहे, आणि इकडे तर हे आनंदात मग्न अंतरातलं सुख आहे. काहीतरी वेगळंच सुख आहे. नाही, नागदेवांच्या काही क्षणभर भान विसरलेले नागदेव, आनंद होता, आनंदी झालेले नागदेव, सगळ्या जगाला विसरलेले नागदेव वेगळ्याच जगात जाऊन पोहोचतात आणि आनंदी रममान होतात. परमेश्वराच्या त्या नामाने त्यांना वेद होतो. रामदेव समोर बसलेले आहेत, ते त्यांच्या विधी करतात. हे शांतपणे डुलायला लागले. यांनाही कळतं रामदेवांना हे गेले वेगळ्याच विश्वात गेले, हे तर आपल्या नाही. आणि हे सुख काही वेळापर्यंत ते त्याच आनंदात मस्त राहतात. वेळ किती असावा नाही सांगता. कदाचित अर्धा पाऊण तास, 1 तास ते त्या स्थिती सुखात रममान राहतात. आणि जेव्हा स्थिती सुख संपतं, त्यावेळेस भानावरती येतात आणि त्यांना जाणीव होते, मी आजपर्यंत अनेक विषय उपभोग घेतलेत. पुरुषांसोबत अनेक आपण आनंदाचे जे क्षण आहे ते अनुभवायचा प्रयत्न केला, पण ते बाह्य होते. अनेक स्त्रियांशी रममान झालो, ते तत्कालिक होतं. हे आज झालेलं सुख अलौकिक होतं, लोकांच्या सगळ्या जगाच्या पलीकडचं होतं, जे मी कधीच अनुभवलेलं नाही. खूप बरं वाटलं. बरं, ते सुख अनुभवलं आणि पुन्हा मी आहे तसं झालं नाही. माझ्या अंतःकरणामध्ये आज बरं वाटतंय, थंड वाटतंय, शांत वाटतंय. काहीतरी मिळवल्याची भावना आहे. निवालो, जे संसारातल्या दुःखाने मी त्रस्त झालेलो होतो, माझी क्रोधाची जी भावना आहे ती कमी झालेली आहे. माझ्या अंतःकरणावरती जे दुःखाचे ओरखडे ओढल्या गेले होते, ज्या जखमा झाल्या होत्या ना, त्या थोड्याशा निवाल्यासारख्या झालेल्या. त्या जखमांना आराम मिळालेला आहे. हे जे मी अनुभवलं नाही, हे वेगळंच होतं, काहीतरी वेगळंच होतं, आणि हे मला पुन्हा पाहिजे आता. आणि हे यांच्यापासून होतं. नागदेवांच्या लक्षात हे आलं नाही की यांच्यापासून झालं का नामापासून झालं. यांच्यापासून होतं एवढंच त्यांनी लक्षात घेतलं. आणि जेव्हा वेळ होती त्यावेळेस रामदेव पुन्हा आबाईसाच्या झोपडीकडे जाण्यास निघतात. त्यावेळेस नागदेव त्यांचा कमंडलू, त्यांचं जे पाण्याचं भांडं असतं ते घेतात आणि त्यांच्या पाठीमागे चालू लागतात. काही वेळेपूर्वी जो नागदेव त्यांना खाऊ का गिळू करत होता, मारायच्या भावनेत होता, तोच नागदेव त्यांचं शिष्यत्व पत्करल्यासारखं त्यांची सामान उचलू लागतोय आणि परत आपल्या आईच्या झोपडीकडे येतोय. त्या दोघांना तसं येताना बघितलं. आईसाठी आणि बहिणींसाठी आश्चर्य झालं. जो नागदेव काही क्षणापूर्वी त्यांच्या या गुंफेत, या झोपडीत राहण्याबद्दल राग व्यक्त करत होता, मारायला तयार झाला होता,
त्याच रामदेव दादोसांचं सामान उचलून घेऊन येताना बघितलं ना, तर खूप हायसं वाटलं आईला आणि बहिणींना. बस झालं, आपल्या भावाचा, आपल्या मुलाचा जो क्रोध आहे तो दूर झालेला आहे. कदाचित हा सुधरू शकतो, अशी काहीशी त्यांना मनात भावना उत्पन्न झालेली असेल. आणि नागदेव तिकडे येताना खूप बरं वाटलं. आणि नागदेव आईपाशी आले आणि आईला सांगतात सगळं काय काय झालं ते. आणि सांगते, खरं ग आई, तू खरंच, मी चुकीचा होतो की स्त्रियांना पुरुषांपासून सुख होतं हे जमानं म्हणणं होतं. चूक आहे ते असेल कदाचित, पण ते इथे नाही, इथे लागू नाही. रामदेव दादोस आणि तुमच्यामध्ये तसं काही नाही. मलाही तो अलौकिक आनंद झाला, मलाही त्यांच्यापासून काहीतरी वेगळंच सुख जे मी कधीच अनुभवलं नाही. खूप हवंसं वाटत होतं, सोडावंसं वाटत नव्हतं. पण ते संपलं, कसं संपलं मला माहिती नाही, कसं झालं तेही मला माहीत नाही. दोन्ही गोष्टी माझ्या हातातल्या नव्हत्या. कदाचित माझ्या जर हातातल्या असत्या तर मी अजून तिथंच बसलेलो असतो, त्याच आनंदात रममान असतो. मात्र नाही ग, माझ्या हातातल्या नव्हत्या. पण तू बोलते ते खरोखर आहे. आणि दादोसांना आणि त्यांना पुन्हा जेवण होतं. आणि मग दादोसांना ते विचारतात, तुम्ही आता कुठून इथून आता इथला मुक्काम संपल्यानंतर कुठे जाणार आहात? दादोस सांगतात, मी माझ्या स्वामींच्या, गोसावी गुरूंच्या दर्शनाला जाणार. अच्छा, तुम्हाला पण गुरु आहे? ते कुठे आहेत? ते शिन्नरला आहेत. आम्ही येऊ का तुमच्यासोबत? चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही, चला तुम्ही पण. मग जेव्हा नागदेव असं विचारतात त्यावेळेस आबाईसाला उमाईसा मादाईसा म्हणते, आई तू विचार ना, आम्ही पण येऊ का? नागदेव नाही का रे बाबा. आबाईसा म्हणतात, का रे बाळा, आम्ही पण येऊ का तुझ्यासोबत, आम्ही सगळेच? नागदेव म्हणतात, ठीक आहे, चला आपण सगळेच सपरिवार दर्शनाला जाऊ. अजून जेवण करताना आता तलवार वगैरे बाजूला ठेवलेली आहे. आता एक सामान्य लेवलला, सामान्य स्थितीला आलेले आहेत. परिवर्तन झालेलं आहे. किती परिवर्तन झालेलं आहे? खूप परिवर्तन झालेलं आहे. कदाचित पुढचा त्याचा आपल्या याच्यात कशात उल्लेख नाही, पण एक सामान्य अनुभव की कदाचित त्यांनी आपल्या टोळीला निरोप पाठवलेला असावा. अजून फायनल नाही, पण मी गावाला चाललेलो आहे, व्यवस्थित तुम्ही राहा, विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करा, काळजी घ्या, असा काही निरोप पाठवलेला असेल. माझी वाट बघू नका असाही निरोप पाठवलेला असेल. माहिती नाही. त्या दरोडेखोरांनी विचार केला असेल, आपला सरदार काही दिवस गावाला चाललेला आहे, आपण सांभाळू व्यवस्थित. त्यांना काय ठाऊक होतं की जो सरदार त्यांचा आता काही वेळेपुरता निरोप घेऊन चाललेला आहे, काही दिवसाकरता निरोप घेऊन चाललेला आहे, तो कायमचाच चाललेला आहे. तो सरदार राहणार नव्हता, तो दरोडेखोर राहणार नव्हता. त्यांना नव्हतं ठाऊक, त्यांना भविष्य माहितीच नव्हतं. ज्याच्या अधिपत्याखाली आपण अनेक दरोडे टाकले, अनेक लोकांचं धन लुटलं, धनसंपत्ती गडगंज असं म्हणा हवं तर जमा केली होती, ती संपत्ती जमा केली होती, तो आता सोबती आपला नसणार आहेत. त्याचा पुढचा प्रश्न असा आहे, तो इतकी जर पैसे दरोडेखोर होते, सगळं जमा करत होते, तर नागदेव जेव्हा स्वामींना अनुसरण घेतात स्वामींकडे, त्यावेळेस त्यांची परिस्थिती हलाखीची का दिसते? कदाचित नागदेवांनी ते दरोडेखोरांचं सगळं जेवढं धनद्रव्य असेल ते त्यांना, त्या दरोडेखोरांना सांगितलं, बाबांनो तुम्हाला काय करायचं ते करा, स्वामींच्या दर्शनानंतरची गोष्ट सांगतो, काही करायचं ते करा, मला यातला 1 रुपया नको, म्हणून त्यांच्याकडे हलाखीची परिस्थिती. त्या दरोडेखोरांना नव्हतं माहिती की हा वेगळ्याच मार्गाला लागलाय, हा वेगळ्याच समुदायाचा प्रमुख होणार आहे, हा वेगळ्याच जगात जाणार आहे. ही लौकिक दृष्ट्याच नाही, म्हणजे समाजाच्या दृष्टीने नाही, फक्त समाजाच्या दृष्टीनेच नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या हा वेगळ्याच उंचीवरती जाणार आहे, वेगळ्याच ठिकाणचा नायक होणार आहे, वेगळ्याच ठिकाणचा प्रमुख होणार आहे. आणि हा आता पुन्हा आपल्याला भेटणार नाही, कदाचित भविष्यात, ठाऊक नाही, कदाचित भविष्यात. नागदेव त्यांना जेव्हा भेटले असेल किंवा ते लोक जेव्हा भेटायला आले असतील तेव्हा नागदेवांनी सांगितलं असेल की बाबांनो, हा मार्ग आपण जो स्वीकार केला होता तो चुकीचा आहे, तो सर्व तुम्ही सोडून द्या, या मार्गाला लागू नका. नागदेवांनी सांगितलं असेल त्यांना स्वामींच्या निरूपणानंतर. मात्र या दरोडेखोरांना माहिती नव्हतं, 4 दिवसासाठी गेलेला आपला हा प्रमुख आता कायमचा आपल्यापासून दुरावणार आहे. आपल्या कुठल्याच पुढच्या दरोडिया डाक्यामध्ये
दरोड्यामध्ये सहभागी नसणार आहे. आपली ही टोळी नेतृत्वहीन होणार आहे. कारण की नागदेवांकडे जे कौशल्य होतं, त्यांचं जे बलिदान शरीर होतं, नायक तोच बनतो ज्याच्याकडे क्वालिटी असते. मग ती बुद्धीची असेल, वागण्याची असेल, चतुराई असेल, नाहीतर शरीर असेल. आणि यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यांना नव्हतं ठाऊक की आपला असा सर्व गुण संपन्न असलेला नायक आपल्यापासून चाललेला होता आणि तो दूर 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 कायमचा खूप दूर. आणि खरंच त्या दिवशी त्यांनी कदाचित निरोप पाठवला आणि तो कायमचा दूर गेला, तो त्यांच्यापासून दूरच गेला. नागदेव झालाय दरोडेखोर, नागदेवाचा नागदेव झालेला आहे, आचार्य होणार आहेत. दरोडेखोर नागदेव बदललेला आहे, देवाच्या सन्निधानात येणार आहे. देवाच्या स्वामींची आणि त्याची भेट आपण उद्या बघूयात.